तर दातांची काळजी आपण कशी घ्यावी की जेणेकरून तुम्हाला दात काढण्याची किंवा दात दुखेपर्यंत वाट बघण्याची वेळ येणार नाही. बऱ्याचदा दात दुखत नाहीये म्हणून आपण दुर्लक्ष करतो. ब्रश कोणता यूज करावा किंवा टूथपेस्ट कोणती यूज करावी. ब्रशिंग करण्याची टेक्निक सुद्धा असते. प्रत्येकाच्या दाताचा कलर हा त्याच्या फेस कलर म्हणा, हेअर कलर आणि डोळ्याच्या कलरशी मॅच होणारा मिळता जुळता असतो. तोंडाचा उग्र वास येणे हे का होतं? दातांच्या काही सर्जिकल प्रोसिजर्स असतात. रक्तप्रवाह हा थांबत नाही लवकर. दातांना जी कीड लागलेली आहे ती रिकवर होऊ शकते का? नमस्कार, मी डॉक्टर भक्ती जोशी. आज आपण या व्हिडिओमध्ये दातांबद्दल ज्या समस्या आहेत त्यावरती बोलणार आहोत. डेंटिस्ट म्हटलं की सगळ्यांना भीती वाटते. डेंटिस्टचा नेमका अर्थ काय? दाताचे चिकित्सक म्हणजेच दंतरोग तज्ज्ञ. प्रत्येक वेळी पेशंट्सला हेच वाटतं की डेंटिस्टकडे जायचंय, दात दुखतोय म्हणजे दात काढायलाच जायचंय. तर डेंटिस्टचं जे काम आहे ते दात काढण्याव्यतिरिक्त अजून देखील कामं डेंटिस्ट करतात, जसे की दात वाचवणे, दातांची निगा राखणे. मुळात दात काढण्याची वेळ येऊच नाही यासाठी ते कायम तत्पर असतात. तर दातांची काळजी आपण कशी घ्यावी की जेणेकरून तुम्हाला दात काढण्याची किंवा दात दुखेपर्यंत वाट बघण्याची वेळ येणार नाही. फॉर एक्झाम्पल, आपल्या तोंडाचं स्वच्छता आपण कशी ठेवावी, ज्याला आपण ओरल हायजीन मेंटेन करणं म्हणतो. दरवर्षी आफ्टर एव्हरी 6 मंथ तुम्ही जर दात स्वच्छ करून घेतले डेंटिस्टकडून आणि घर बसल्या 2दा सकाळी आणि रात्री दातांची निगा राखली ब्रश करून, तर तुम्हाला कीड लागण्याचे चान्सेस तुमचे कमी होतात. आणि जर दातांना कीड लागलीच आहे हे तुम्हाला दिसतंय दात साफ करताना, तर तुमचं काम आहे की तुम्ही डेंटिस्टकडे जाऊन एकदा चेकअप करून घेणे. चेकअप करण्याच्या हिशोबाने तुमच्या दातांना जे अननोन प्रॉब्लेम्स झालेले असतात, बऱ्याचदा दात दुखत नाही आहे म्हणून आपण दुर्लक्ष करतो, तर तेच जर आपले दात डेंटिस्टने चेक केले, कीड लागलेली असेल तर तुम्हाला डेंटिस्ट सांगतात की ह्या दाताला हा पर्टिक्युलर प्रॉब्लेम झालेला आहे, तर त्याची तुम्ही कशी काळजी घ्यावी. फॉर एक्झाम्पल, त्याला सिमेंट भरण्याची गरज आहे, क्लिनिंगची गरज आहे किंवा रूट कॅनलची गरज आहे, जेणेकरून दात काढण्याची वेळ येणार नाही. त्यासाठी आफ्टर एव्हरी 6 मंथ डेंटिस्टकडे जाऊन चेकअप करणे, त्यांच्याकडून क्लिनिंग करून घेणे आणि आपल्या दातांच्या समस्याचे निरसन करणे हे प्रत्येक पेशंटची जबाबदारी आहे. बऱ्याचदा खूप पेशंट्स मला क्वेश्चन्स विचारतात की ब्रश कोणता यूज करावा किंवा टूथपेस्ट कोणती यूज करावी. त्यामध्ये पण बरेच टाईप्स असतात. टूथपेस्टमध्ये पण आता मार्केटमध्ये बऱ्याच व्हरायटीजचे टूथपेस्ट अवेलेबल आहेत. मी जर सांगायचं झालं, एव्हरी डेंटिस्ट शुड टेल दिस की फ्लोरिडेटेड टूथपेस्ट म्हणजे फ्लोराईड कंटेंट असलेलं टूथपेस्ट यूज केलं तर ते तुमच्या दातासाठी उत्तम असतं. फ्लोराईड आपल्या दाताच्या इनॅमल, जे कवच असतं दाताचं, त्याला स्ट्रॉंग बनवण्याचं काम करतं. त्यामुळे ते कवच जोपर्यंत स्ट्रॉंग आहे तोपर्यंत तुमच्या दाताची झीज होणं शक्य नसतं. त्यामुळे ते स्ट्रॉंग बनवण्यासाठी किंवा त्याची झीज होऊ नये ह्यासाठी फ्लोराईड कंटेंट असलेलं टूथपेस्ट यूज करणं गरजेचं असतं. त्यामध्ये बरेच एक्झाम्पल्स आहेत: कोलगेट, पेप्सोडेंट आणि सेन्सोडाईन. देर आर मल्टिपल. टूथब्रशमध्ये पण 3 प्रकारचे टूथब्रश असतात: हार्ड, सॉफ्ट आणि मीडियम सॉफ्ट. तर मी तरी ॲडवाईस करेल की सॉफ्ट ब्रश यूज करणं जास्त सोयीस्कर राहील, कारण बऱ्याच पेशंटला दात जोरजोरात ब्रश करण्याची सवय असते, जेणेकरून दातांची झीज होते. आणि त्यात जर त्यांनी फ्लोरिडेटेड टूथपेस्ट यूज केलं नसेल तर अजून जास्त झीज होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे सॉफ्ट ब्रिस्टलचं टूथब्रश जर यूज केलं तर दातांची झीज होण्यापासून दात वाचतात. दातांची ब्रशिंग करण्याची टेक्निकसुद्धा असते. बऱ्याचदा पेशंट हॉरिझॉन्टल मोशनमध्ये ब्रश करतो दात, ते करणं टाळून व्हर्टिकली दात ब्रश करण्याकडे फोकस करावा, जेणेकरून तुमच्या समोरच्या दातांची झीज जास्त होणार नाही, ते जोरजोरात घासल्या जाणार नाही. जास्ती करून 2 मिनिटच दात घासावे, 2 मिनिटापेक्षा कमी किंवा 2 मिनिटपेक्षा जास्त दात घासू नये. दिवसातून 2दा सकाळी आणि रात्री. बऱ्याच पेशंटला दिवसातून 3-3, 4-4 वेळा दात घासण्याची सवय असते, ते सुद्धा आपल्या दातासाठी हानिकारक आहे. त्यामुळे 2दा इज इनफ आणि आफ्टर एव्हरी 6 मंथ चेकअप करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचं ओरल हेल्थ मेंटेन राहील. आणि प्रॉब्लेम झालाच तर डेंटिस्ट असतातच, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. आता बरेच जे तरुण पेशंट्स असतात, तरुण मुलं आणि मुली, यंगस्टर्स ज्यांना आपण म्हणतो, त्यांच्यामध्ये अशी क्रेज झाली आहे की दात एकदम व्हाईट पाहिजेत, आम्हाला व्हाईटनिंग करायचं आहे दातांचं, किंवा पांढरे शुभ्र दात हवेत, स्माईल छान दिसते. तर दात पांढरे असणं चांगलीच गोष्ट आहे, पण मुळात दातांचा रंग जो असतो तो ओरिजिनल जास्त पांढरा नसतो. प्रत्येकाच्या दाताचा कलर हा त्याच्या फेस कलर म्हणा, हेअर कलर आणि डोळ्याच्या कलरशी मॅच होणारा मिळता जुळता असतो. बऱ्याचदा दाताचा कलर हा लाईट येल्लोच असतो आणि ज्यांचे दात जास्त येल्लो झालेले आहेत
त्यांचं हे कारण असतं की त्यांना एकतर जे अन्न खातात त्या पदार्थाचा थरावर थर जमत जातो, हायजीन मेंटेन नसतो, त्यामुळे दात पिवळे होतात. किंवा दातांची झीज झाल्यामुळे इनॅमलच्या खाली जे आवरण असतं डेंटिन ते पिवळ्या रंगाचं असतं, ते एक्सपोज झाल्यामुळे दात पिवळे दिसतात. ज्याचा हायजीन चांगला आहे, दातांना प्रॉब्लेम नाही आहे पण दात पिवळे आहेत, ते हेल्दी असू शकतात. असं काही नाही आहे की दात पिवळे आहेत म्हणजे ते अनहेल्दी आहेत. दात किती स्वच्छ आहे हे बघण्यासाठी तुम्हाला डेंटिस्टकडे जाणंच गरजेचं आहे. त्यामुळे जर दात येल्लो असतील तर घाबरण्याचं काही कारण नाही आहे. बऱ्याचदा ते हेल्दीसुद्धा असतात. फक्त जर तुम्हाला शंका असेल तर तुम्ही जवळपास कोणत्याही डेंटिस्टकडे जाऊन त्याचं तुम्ही कन्सल्टेशन करून घेऊ शकता. आता बऱ्याच पेशंट माझ्याकडे हॅलिटॉसिसची कंप्लेंट घेऊन येतात. हॅलिटॉसिस म्हणजे काय, तर तोंडाचा उग्र वास येणे. हे का होतं? खूप पेशंट्सला वाईट सवयी असतात, जसं की तंबाखू खाणे, स्मोकिंग करणे किंवा पाणी वेळेवर न पिणे. डिहायड्रेशनमुळे पण हा प्रॉब्लेम चालू होतो. दातांवरती पदार्थाचा थर क्रिएट होत जातो, जेणेकरून त्याचा वास यायला सुरुवात होते आणि अल्टिमेटली हिरडीतून रक्त यायला सुद्धा सुरुवात होते ब्रश करताना किंवा ॲपल खाताना रक्त येणं, जे तुम्ही ॲडमध्ये बघता सेम तसंच. तर त्यासाठी तुम्हाला दातांची स्वच्छताच ठेवणं खूप गरजेचं आहे. डेंटिस्टकडे जाऊन दात क्लीन करणं हे त्याच्यासाठी उत्तम सोल्युशन आहे. ब्रश तर तुम्ही घरी करतातच आहात, प्लस डेंटिस्टकडे जाऊन सुद्धा क्लिनिंग केल्याने हिरडीला जी सूज आलेली असते ती बऱ्यापैकी रिकवर व्हायला मदत होते. दातांच्या काही सर्जिकल प्रोसिजर्स असतात, त्यातली एक बेसिक सर्जिकल प्रोसिजर असते जी म्हणजे दात काढणे. तर दात काढण्याआधी म्हणजे इवन कोणतीही सर्जिकल प्रोसिजर करण्याआधी तुम्हाला डॉक्टर काही क्वेश्चन्स विचारतात की तुम्हाला कोणता आजार आहे का, जसे की डायबिटीज, BP आणि थायरॉईड इत्यादी बरेच प्रॉब्लेम्स असतात. तर पेशंट बऱ्याचदा डॉक्टरांकडून ह्या गोष्टी लपवतात की त्यांना कोणती मेडिकल हिस्ट्री आहे. ह्याने काय होतं की डेंटिस्टला किंवा डॉक्टरांना प्रॉब्लेम होत नाही, प्रॉब्लेम पेशंटला होतो. त्यामुळे आपल्या डॉक्टरांशी आपण किती ट्रान्सपरन्सी ठेवतो, किती खरं बोलतो, ह्याच्यावर आपल्या ट्रीटमेंटचा रिझल्ट डिपेंड असतो. त्यामुळे डॉक्टरांशी जर डॉक्टर तुम्हाला मेडिकल हिस्ट्री विचारत असतील तर तुम्हाला सत्य परिस्थिती सांगणं गरजेचं असतं. कारण जर तुम्ही खोटं बोललात किंवा तुम्ही त्यांच्यापासून लपवलं तर दात काढल्यानंतर म्हणा किंवा सर्जिकल प्रोसिजर झाल्यानंतर त्याचा प्रॉब्लेम हा तुम्हालाच होतो. फॉर एक्झाम्पल कार्डियाक अरेस्ट होणं किंवा एखाद्याला ब्लड प्रेशरचा त्रास असेल आणि त्यांचा BP हा कंट्रोलमध्ये नसेल आणि दात काढलाय आपण, तर रक्तप्रवाह हा थांबत नाही लवकर. किंवा एखाद्या पेशंटला डायबिटीसचा आजार असेल जे कंट्रोलमध्ये नसेल आणि त्यांनी कन्सेंट घेतला नाही आहे जनरल फिजिशियनकडून आणि दात काढून घेतला आहे, तर जखम भरायला सुद्धा खूप वेळ लागतो, बऱ्याचदा भरतही नाही. त्यामुळे आपण जेवढं खरं बोलू, आपल्याबद्दल जेवढं खरं सांगू, तेवढे चांगले रिझल्ट्स आपल्याला मिळतात. अजून एक मुद्दा माझ्याकडे कायम हा प्रश्न पडतो की दातांना जी कीड लागलेली आहे ती रिकवर होऊ शकते का? तर लागलेली कीड तर आपण रिकवर करू शकतो, पण बाकी दातांना, त्याच्या लगोलगत जे दात असतात त्यांना कीड लागू नये ह्याच्यासाठी दातांची निगा राखणं गरजेचं आहे. ज्या दातांना कीड लागली त्याच्यामध्ये सिमेंट भरून घेणं, ज्याला आपण फिलिंग करणं म्हणतो दातांची, ते केल्याने तुमच्या ज्या दाताला कीड लागलेली ती कीडची ग्रोथ त्याच ठिकाणी थांबते, ती नसेपर्यंत जात नाही आणि दात दुखण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होऊन जातं. त्यामुळे रिकवर होऊ शकते. देअर इज नो इश्यू की तुम्ही दात रिकवर नाही करू शकत असं. जर कोणाला दातांसंबंधी प्रॉब्लेम्स असतील तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या क्लिनिक रिलेटेड डिटेल्स दिलेले आहेत, तर तुम्ही एनी टाईम व्हिजिट करू शकता. धन्यवाद.